नमस्कार. आज आपल्याला एस-क्यू-एलच्या ज्या डी-एम-एल स्टेटमेंट आहे, सिलेक्ट स्टेटमेंट, वेअर कंडिशन वगैरे आणि त्यात आपण काल ग्रुप बाय बघितलं वगैरे. मग त्यात आपल्याला अजून थोडं जास्त काही गोष्टी बघायच्या आहे, जिथे आपल्याला की वेअर कंडिशनमध्ये आपण काय-काय करू शकतो. मग त्यानंतर ग्रुप बाय यूज केल्यानंतर ग्रुप बाय हॅविंग कसं यूज करू शकतो. आणि मी काल तुम्हाला काही एक्सरसाइज दिले होते. बऱ्याच जणांनी त्या एक्सरसाइज कंप्लीट केलेल्या आहे. ज्यांनी अजून काही केलेलेच नसेल, त्यांनी ॲटलीस्ट प्रॅक्टिस करा, स्टार्ट करा. प्रॅक्टिस शिवाय तुम्हाला होणार नाही एवढं लक्षात असू द्या. हे प्रॅक्टिस खूप गरजेचं आहे. आणि जर तुम्ही क्लास माझ्यासोबत जर केलं हे प्रॅक्टिस तर तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी समजतील आणि काही डाऊट्स आले तर तेव्हाच्या तेव्हा विचारता येतील. नंतर मग तुम्हाला परत सुरुवात केली तर परत शून्यापासून सुरुवात एवढं लक्षात असू द्या. प्रॅक्टिस ही खूप महत्त्वाची आहे. त्यामुळं तुम्ही जे काही मी एक्झाम्पल देतोय, ॲटलीस्ट मी जेवढं घेतोय तेवढं माझ्याबरोबर करण्याचा प्रयत्न करा. अदरवाईज माझ्याबरोबर क्लासमध्ये नसेल का होत, तरी तुम्ही दिवसभरात कधीही 1 तासभर वेळ काढून जेवढं मी शिकवतोय तेवढं त्याची प्रॅक्टिस करा. कारण जोपर्यंत तुम्ही क्वेरी लिहित नाही, तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही की हे कसं वर्कआउट होतंय वगैरे. आणि एस-क्यू-एलमध्ये लक्षात घ्या की टेबलमध्ये आपण जेव्हा डेटा इन्सर्ट करतो वगैरे आणि त्याच्यानंतर टेबलमध्ये डेटा रिट्रीव्हल वगैरे ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्यानंतर अजून ॲडव्हान्स गोष्टी येत जातात. त्यामुळे सध्या तुम्हाला टेबल क्रिएट करणं आलं पाहिजे. टेबलचे डेटा टाइप समजले पाहिजे आणि त्यानंतर टेबलमध्ये आपण डेटा इन्सर्ट करतो आणि त्यानंतर आपण डेटा इन्सर्ट केल्यानंतर तो रिट्रीव्ह कसा करतो. कारण काय होतं ना, जेव्हा आपण रिअल टाईम प्रोजेक्टवरती काम करतो, त्यावेळेस बऱ्याच वेळा आपल्याला डेटा रिट्रीव्ह करावा लागतो. म्हणजे आपण डेटा इन्सर्ट करायचं काम एवढं करत नाही. कारण की कसं असतं ना, की जेव्हा ॲज अ डेटा अॅनालिटिक्स किंवा डेटा अॅनालिस्ट म्हणून तुम्ही काम करणार आहे कुठे पण, तर तुम्हाला डेटाबेस रेडीमेड असतो अवेलेबल तिथे. रेडीमेड टेबल्स पण क्रिएट केलेले असतात. कारण की टेबल्स क्रिएट करण्याचं काम हे ऑलमोस्ट डी-बी-ए लोकांचं असतं. डी-बी-ए लोक वगैरे असतात ना किंवा डेटाबेस आर्किटेक्ट वगैरे जे असतात, त्यांनी डिझाइन केलेलं असतं डेटाबेसचं स्ट्रक्चर आणि जो डेटा असतो त्याच्यात ऑलरेडी इन्सर्ट केलेला असतो बऱ्याच वेळा. तुम्हाला खूपच रेअर केसमध्ये तुम्हाला डेटाबेस टेबलमध्ये डेटा इन्सर्ट करण्याची वेळ येते. परंतु जो डेटा आहे, मग त्या टेबलमध्ये कारण की बिझनेसचा डेटा असतो तो भरपूर रेकॉर्ड्स असतात, लाखोनी रेकॉर्ड असतात. त्यावेळेस तो आपल्याला व्यवस्थित ॲक्सेस करता आला पाहिजे. मग तो ॲक्सेस करणे म्हणजे काय, की त्यातला डेटा आपल्याला व्यवस्थित रिट्रीव्ह करता आला पाहिजे आणि तो रिट्रीव्ह केल्यानंतर आपल्याला जो स्पेसिफिक बिझनेसची रिक्वायरमेंट आहे, तीच आपल्याला रिक्वायरमेंटच्या अनुषंगानेच आपल्याला तो डेटा डिस्प्ले करता आला पाहिजे. त्यासाठी आपल्याला हे डी-एम-एल स्टेटमेंट आहे, सिलेक्ट स्टेटमेंट म्हणा, वेअर कंडिशन म्हणा, त्यानंतर ग्रुप बाय म्हणा, ग्रुप बाय हॅविंग म्हणा, ऑर्डर बाय असे जे काही क्लॉजेस आहेत ते आपल्याला व्यवस्थित म्हणजे लिहिता आले पाहिजे आणि त्यानंतर बऱ्याचशा ॲडव्हान्स गोष्टी होतात त्या पुढे आपण बघूया. तर साधारण आज आपल्याला काही गोष्टी बघायच्या आहे. जिथे मी तुम्हाला आता सिलेक्ट स्टेटमेंटमध्ये ॲडव्हान्स गोष्टी आपण आता बघणार आहोत, की जिथं थोडं तुम्हाला मी सांगितलं होतं, की आपण सिलेक्ट स्टेटमेंट जे वापरतो, मग त्याच्यात आपण सिलेक्ट स्टेटमेंटमध्ये एक सिंगल क्वेरी सिंगल कॉलम सिलेक्ट करू शकतो किंवा 2 कॉलम आपण सिलेक्ट करू शकतो किंवा त्याहीपेक्षा पूर्णच्या पूर्ण टेबलचे कॉलम जे आहे ते रिट्रीव्ह करू शकतो. जेव्हा सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल म्हणतो आपण तेव्हा. आणि त्यात मग आपण अजून काय-काय करू शकतो. तर ते आता आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत. आता इथे एक एक्झाम्पल आहे. आता ह्या परत गोष्टी मी क्लिअर इथं थोडं थेरॉटिकली सांगतोय कारण की ह्या गोष्टींची थोडे तुम्ही रिलेटेड म्हणजे ज्या गोष्टी आहे, की आपल्याला जे काही आपण शिकतोय, ते तुमचं कनेक्शन व्यवस्थित राहण्यासाठी थेरॉटिकल आणि तुम्ही प्रॅक्टिकल काय करताय, त्यासाठी ह्या गोष्टी मी घेतो इथं. तर सिलेक्ट स्टार फ्रॉम ऑथर म्हणजे आता इथे तुम्हाला सांगितलं, की कोणत्याही टेबलमधून डेटा रिट्रीव्ह करायचा असेल, तर सिलेक्ट आणि स्टार आणि सिलेक्ट आणि फ्रॉम हे जे ब्लू कलरचे शब्द आहे ना, ते कीवर्ड्स आहे, ते फिक्स राहतात आणि इथं जे स्टार आहे आणि हे ऑथर लिहिलेलं आहे, हे चेंजेस होतात. मग इथे स्टारच्या जागी एकतर सर्वच्या सर्व कॉलम येतात किंवा अ, काही स्पेसिफिक कॉलम येतात आणि इथं हे जे ऑथर आहे, ऑथरच्या ऐवजी आपण कोणताही टेबल आपण क्रिएट करतो. जसं की आपण क्रिएट केले होते एम्प्लॉयी डिटेल्स, त्यानंतर आपण कस्टमर्स असे टेबल्स काही क्रिएट केले, जे तुम्हाला मी दाखवले होते आणि तसेच तुम्ही क्रिएट करून फक्त इथं रिट्रीव्ह करू शकता. आणि याच्यात दुसरा जो प्रकार आहे, या स्टारच्या ऐवजी मी तुम्हाला सांगितलं, की पर्टिक्युलर आता याच्यात हे सर्वचे सर्व कॉलम डिस्प्ले होतात. त्याच्यातले फक्त 3च कॉलम आपल्याला डिस्प्ले करायचे असेल, तर हे अशा पद्धतीने आपण डिस्प्ले करू शकतो. आता याच्यात पण काही कंडिशन्स असतात, की मला याच्यातच स्पेसिफिक रेकॉर्डच रिट्रीव्ह करायचा आहे. म्हणजे हा ऑथर आयडी A3 मला रिट्रीव्ह करायचा आहे 3 नंबरचा. तर कसं करू शकतो? तर सिलेक्ट स्टार फ्रॉम ऑथर मला सर्व कॉलम पाहिजे. वेअर ऑथर आयडी इज इक्वल टू A3. A3 असलेले मग फक्त एकच रो रिट्रीव्ह होतं.
तर अशा पद्धतीने आपण हे डेटा रिट्रीव्हल करू शकतो टेबलमध्ये. त्यानंतर एक युजिंग स्ट्रिंग पॅटर्न एक असतो, म्हणजे जे काही वेअर कंडिशनमध्ये आहे. आता सध्या आपण इथं एक वेअर कंडिशन टाकली होती. आता लक्षात घ्या, डेटा जेव्हा आपल्याला रिस्ट्रिक्ट करून रिट्रीव्ह करायचा असतं, म्हणजे डेटा फिल्ट्रेशन आहे ॲक्च्युअली. जसं एक्सेलमध्ये आपण डेटा फिल्टर करतो ना, की म्हणजे 100 रो आहे त्याचे, मला फक्त त्याच्यातले पर्टिक्युलर व्हॅल्यूचेच फिल्टर करून पाहिजे डेटा. तर ते म्हणजे हे वेअर कंडिशन येते. तर इथं ऑथर आय डी इज इक्वल टू A3 जर टाकलं तर पर्टिक्युलर रेकॉर्ड फिल्टर होऊन येतात. सिमिलरली आता इथं हे जे ऑपरेटर वापरले ऑथर आय डी इज इक्वल टू A3, याने काय होतं ना, एक्झॅक्ट A3 इथं कुठे मॅच होत असेल तेवढेच रेकॉर्ड डिस्प्ले होतात. आता इथं अजून एखादी रिक्वायरमेंट असू शकते, की मला जे लास्ट नेम आहे, आता सपोज लास्ट नेम आहे, याच्यात W ने स्टार्ट होणारे जे रेकॉर्ड्स आहे ना, ते मला रिट्रीव्ह करायचे. मग ते कसे करायचे, त्यासाठी एक लाईक ऑपरेटर असतो, म्हणजे इक्वल टूच्या ऐवजी लाईक असतो, आणि इथे आपण हे एक वाईल्ड कार्ड म्हणून देतो. आपण हे पर्सेंटेज आहे ना, त्याला वाईल्ड कॅरेक्टर म्हणतात. ज्यांनी काय सांगतं की हा W ने स्टार्ट होणारे शब्द जेवढे असतील आणि त्याच्यानंतर किती वर्ड येऊ द्या. मग आता इथे राईट वगैरे दिसते ना, राईट वूड वगैरे. आता हे प्रॅक्टिकली आपण बघूया कसं वर्कआउट होतं. तर ते काय, आता याच्यात अजून प्रकार आहे की दोन्ही बाजूनी, म्हणजे दोन्ही बाजूनी हा जे वाईल्ड कार्ड आहे ते आपण इकडे पण देऊ शकतो. आपल्याला स्पेसिफिक फक्त पर्टिक्युलर सरनेमचेच रेकॉर्ड पाहिजे असेल तर ते पण देऊ शकतो. आपण ते ट्राय करूया. आणि एक रेंज आपण सांगितली होती, की पर्टिक्युलर रेंजमध्ये पण आपल्याला रेकॉर्ड डिस्प्ले करायचे असेल. आता इथे एक पेजेसचा एक कॉलम आहे. बुकचे पेजेस 200 ते 300 यामध्ये असणारे बुक्स मला रिट्रीव्ह करायचे. तर त्याच्यात किती आहे? हे पेजेस आहे 200 आणि ग्रेटर लेस दॅन 300. ज्यांचे असतील तेवढे बुक्स रिटर्न करायचे असेल तर अशी रेंज देऊ शकतो. हे झालं. याला अल्टरनेट आहे बिटवीन ऑपरेटर. म्हणजे इथं आहे ग्रेटर दॅन इक्वल टू आणि लेस दॅन इक्वल टू. त्याच्याऐवजी आपण काय वापरू शकतो, तर बिटवीन ऑपरेटर वापरू शकतो, जिथे आपण 200 आणि 300 असे देऊ शकतो, आणि अँड ऑपरेटर इथं यूज करू शकतो. सेम रिझल्ट देतात. फक्त आता याच्यातला फरक असा आहे की बिटवीन ऑपरेटर लवकर सोपं आहे लिहायला. याच्यात मल्टिपल दोनदा आपला कोड जरा वाढतो. मग याच्याऐवजी आपण हे वापरलेलं कधीही चांगलं. आता कधी-कधी आपल्याला पूर्ण डेटा असतो, त्याच्यातले काही रेकॉर्ड्स आपल्याला रिट्रीव्ह करायचे असतात. म्हणजे आता हा माझा टेबल आहे, ऑथरचा टेबल, आणि त्याच्यात मला अ, अ, भारत, इंडिया आणि USA या 2 कंट्रीमधला डेटा मला रिट्रीव्ह करायचा आहे फक्त. तर त्यासाठी आपण अशी वेअर कंडिशन देऊ शकतो. वेअर कंट्री इज इक्वल टू इंडिया ऑर कंट्री इज इक्वल टू USA, म्हणजे जे काय असेल त्यांच्या कंट्री, त्यापैकी त्याची मला ऑथर आय डी, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम हे पाहिजे. हे देऊ शकतो. याला अजून अल्टरनेटिव्ह काय आहे, इंडिया ऑर ऑपरेटर वापरण्याऐवजी आपण इथं एक इन ऑपरेटर वापरू शकतो. इथं इंडिया आणि USA आपण देऊ शकतो. सेम फंक्शनॅलिटी ही आपण एक्झाम्पल बघूया. तर अशा पद्धतीने हे सिलेक्ट स्टेटमेंट ॲडव्हान्स आहे काही. याच्यातले आता आपण काही ट्राय करूया की कसं हे वर्कआउट होतं. आता यासाठी मी आता एक माझ्याकडे एक टेबल आहे, न्यू एम्प्लॉई डिटेल्स, जो मी तुम्हाला काल एक्सरसाइजसाठी दिला होता. आता हा मी काय करतोय, सिलेक्ट स्टार फ्रॉम, मी आता काय करतो, पूर्ण रेकॉर्ड्स रिट्रीव्ह करतो. ठीक आहे. आता याच्यात अशी रिक्वायरमेंट आहे मला. आता वेअर कंडिशन वगैरे सांगितले मी तुम्हाला. आता सिलेक्ट स्टेटमेंट माहिती आहे तुम्हाला. सर्वचे सर्व कॉलम डिस्प्ले करायचे असेल तर स्टार वापरायचा आहे. काही स्पेसिफिक कॉलम, फक्त 2च कॉलम पाहिजे, नेम आणि डिपार्टमेंट, तर आपण असं नेम आणि डिपार्टमेंट देऊ शकतो आणि याला रन करू शकतो पर्टिक्युलर याला. परंतु मला आता सध्या सर्वच पाहिजे. आपण आता याच्यात हे वेअर कंडिशन वापरतो. आता वेअर कंडिशन तुम्हाला माहिती आहे की काही डेटा आपल्याला रिस्ट्रिक्ट करायचा आहे, त्यावेळेस आपण डेटा रिस्ट्रिक्ट करतो. आता मला याच्यातले फक्त डिपार्टमेंट पाहिजे. डिपार्टमेंट इज इक्वल टू लेट्स से सेल्सचे रेकॉर्ड पाहिजे मला फक्त. आता याच्यात काय होतं ना, की आता हे जेव्हा आपण रन करतो, फक्त सेल्सचे रेकॉर्ड जे आहे ते येतात. आता याच्यात जर मी तुम्हाला सांगितलं, की असं मी एस केला आणि याला रन जर केलं, तर हे जे आहे आता हे केस सेन्सिटिव्ह नसतं. हे जे काय आहे ते रेकॉर्ड्स आता याच्यात हे मॅच होतं एक्झॅक्टली. आता काही डेटाबेस असे आहे, की याच्यात जशी व्हॅल्यू असेल ती त्याला द्यावं लागते. म्हणजे काही वेळेस बऱ्याच वेळा जर स्पेसिफिक डेटा टाइप असेल, तर त्यावेळेस काही वेळेस हा शब्द जर असा असेल याच्यात, तर तो तसाच पाहिजे डेटाबेसमध्ये.
तरच तो रिट्रीव्ह होतो, अदरवाईज होत नाही. परंतु आता इथे सेल्स याच्यात एसक्यूएल सर्व्हरमध्ये हे चालून जातं. तर आता मला असं करायचं आहे की आता हे झालं सेल्सचे रेकॉर्ड्स फक्त. आता हे जे इथं काय आहे की फक्त आपण इक्वल टू ऑपरेटर वापरले. मला अजून काय करायचं आहे की मला एक HR डिपार्टमेंट आहे त्याचं पण आपल्याला करायचं आहे, काय म्हणजे रेकॉर्ड्स काढायचे. तर ते करण्यासाठी मी एक ऑर कंडिशन टाकू शकतो आणि परत मी म्हणू शकतो डिपार्टमेंट इज इक्वल टू HR अशी व्हॅल्यू देऊ शकतो मी. ठीक आहे. असं दिल्यानंतर आता मला अपेक्षित आहे की मला सेल्स आणि HR हे दोन चे रेकॉर्ड जे आहे ते मला रिट्रीव्ह करता आले पाहिजे. मग आता तुम्हाला बघा की मी जे हे केलंय ना की ऑर ऑपरेटर वापरून काय सांगितलं की मला डिपार्टमेंटमध्ये सेल्स आणि HR ह्या गोष्टी मला रिट्रीव्ह करायच्या आहे. तर त्या हिशोबाने हे डेटा फिल्ट्रेशन होतं. आता यालाच अल्टरनेटिव्ह काय आहे? आता अल्टरनेटिव्ह काय आहे की डिपार्टमेंट ह्या ऑरच्या ऐवजी आपण थोडा कोड सुटेबल होण्यासाठी आपण एक इन ऑपरेटर वापरू शकतो. इन म्हणजे इन लिस्ट असं एक ऑपरेटर आहे. मग त्याच्यात आपण हे सेल्स देऊ शकतो आणि त्यानंतर HR देऊ शकतो, कॉमा सेपरेटर जेवढं आपल्याला पाहिजे ते. मग याला आपण जर रन केलं तर आपला जो रिझल्ट आहे सेम येईल. म्हणजे हे लक्षात घ्यायचं आहे की सेल्समध्ये डिपार्टमेंट मध्ये मला इन ऑपरेटर वापरल्यावर ही जी लिस्ट आहे ती मला पूर्ण कॉमा सेपरेटर आपण काही पण व्हॅल्यू किती पण व्हॅल्यू देऊ शकतो. जर आपल्याला वाटलं इथं की मला अजून एक पाहिजे की कोणतं आहे आपलं IT डिपार्टमेंट आहे, तर ते पण पाहिजे असेल तर मग मी हे असे रिट्रीव्ह करू शकतो. तर हे इन ऑपरेटर आहे एवढं लक्षात राहू द्या. आणि त्यानंतर आता अजून एक मी तुम्हाला हे सांगितलं होतं ते असू द्या इथं. आता मी तुम्हाला हे क्वेरी नंतर शेअर करेन म्हणजे जरा हे जे आहे हे फिल्टर डेटा विथ ऑर कंडिशन हे आहे. ही सेकंड क्वेरी जी आहे ती फिल्टर डेटा विथ इन कंडिशन. आणि त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे लाईक ऑपरेटर, फिल्टर डेटा विथ लाईक ऑपरेटर. आता हा लाईक ऑपरेटर काय आहे की आता लाईक ऑपरेटर म्हणजे काय की लाईक ऑपरेटर म्हणजे काय की आपल्याला डिपार्टमेंट आता मी काय म्हटलं होतं इथं पर्टिक्युलर व्हॅल्यू दिली, पण कधी कधी असं होतं की मला पूर्ण डिपार्टमेंटचं नाव माहीत नाही. आता लेट्स से आपल्याकडे काय किती डिपार्टमेंट आहे, आता सेल्स मार्केटिंग वगैरे आहे. सपोज एखादं दुसरं हे की लेट्स से एखादं ऑपरेशन्स किंवा सप्लाय चेन लेट्स से असं एक डिपार्टमेंट आहे सप्लाय चेन, सप्लाय चेन असं एक डिपार्टमेंट आहे ह्या टेबलमध्ये अज्युम करा. आणि परंतु मला सप्लाय हा शब्दच माहिती आहे, परंतु सप्लायच्या रिलेटेड जेवढे असतील तेवढे मला सगळे रिट्रीव्ह करायचे. तर ते कसे करणार आपण? मग इथं आपण म्हणणार आता मी एक रेकॉर्डच इन्सर्ट करतो याच्यात. इन्सर्ट इंटू एम्प्लॉई ID नेम डिपार्टमेंट आणि सॅलरी आणि जॉईनिंग डेट व्हॅल्यूज किती रेकॉर्ड झाले 20 21 म्हणजे लेट्स से आता डिपार्टमेंट आहे ते मी सप्लाय चेन असं टाकतोय मी आणि सॅलरी टाकतो डेट. आता हे एवढं इन्सर्ट व्हायला पाहिजे. इन्सर्ट सिम्पल रेकॉर्ड मी करतोय. ठीक आहे, हां हे इन्सर्ट झालेलं आहे रेकॉर्ड. तर आता हे ठीक आहे. तर आता आपल्याकडं हे रेकॉर्ड आलेलं आहे 21. तर आता मला असे भरपूर रेकॉर्ड आहे सप्लाय चेन आहे, अजून काही असेल सप्लायच्या रिलेटेड जर असं काही असेल तर मला डिपार्टमेंट व्हॅल्यू फक्त सप्लायची रिट्रीव्ह करायची हे पर्टिक्युलर. तर मला माहीत नाही की या सप्लाय नंतर काय वर्ड आहे ते माहीत नसेल तर मग मी काय म्हणणार की लाईक आणि इथं मी असं म्हणणार सप्लाय आणि त्यानंतर मला हा वाईल कॅरेक्टर द्यायचा आहे.
जेणेकरून काय होतं की मला माहित नाही याच्या पुढं काय शब्द आहे, तर जेवढे काय असेल काही शब्द असेल तेवढे मला सर्व रिट्रीव्ह करायचे असेल तर मी हे लाईक ऑपरेटर वापरू शकतो आणि त्यानंतर आपण हे यूज करू शकतो. तर बघा हे पर्टिक्युलर रेकॉर्ड फक्त रिट्रीव्ह झालेलं आहे. आता असं पण रिक्वायरमेंट असू शकते की मला हे जे आहे की लेट्स से CH लिहितो मी आता इथे आणि मला मागे पुढे काय माहित नाही. मागे पुढे म्हणजे सुरुवातीला काय शब्द आहे किंवा काय लेटर असते ते मला माहित नाही आणि पुढे पण काय आहे तर ते पण माहित नाही. परंतु जिथं CH असेल ते मला रिट्रीव्ह करायचे. तर ते करण्यासाठी मी काय करू शकतो? हे असं यूज करू शकतो. किंवा आता मार्केटिंगचं एक आहे. लेट्स से आता KET एवढं माहिती आहे मला मार्केटिंगमध्ये. तर मी असं हे देऊ शकतो. बघा मार्केटिंगचे सर्व रेकॉर्ड्स आलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण हे करू शकतो. याच्यात आपल्याला कधी-कधी असं होतं, की आपल्याला फक्त जे डिपार्टमेंट लेट्स से फक्त एसनी चालू होत आहे. ते मला रिट्रीव्ह करायचे. तर मग मी एस आणि हे पर्सेंटेज सिम्बॉल देणार. जेणेकरून काय होईल एसने स्टार्ट होणारे सर्व जे काही आहे ते येणार. आता बघा हे पण आलं आणि हे पण आलं. सिमिलरली मला असं वाटलं, की मला शेवट काहीतरी माहिती मला. शेवट माहिती पण त्याच्या अगोदर काय शब्द आहे तो माहीत नाही मला. मग मी असं टाकलं काहीतरी. तर त्याने काय होईल, की जो शब्द ज्याची एंडिंग चेन ह्या शब्दाने होते, त्याच्या अगोदर काही पण वर्ड आला तरी चालेल. मग ते रेकॉर्ड्स रिट्रीव्ह होतील. तर हे लाईक ऑपरेटर आहे. याच्यात आपल्याला हे बऱ्याच वेळा यूज करावं लागतं जेव्हा डेटा फिल्टरेशन वगैरे असेल आणि आपल्याला हे आपण मल्टिपल पण देऊ शकतो. म्हणजे असं नाही, की फक्त आपण हेच दिलेलं आहे. म्हणजे इथं लेट्स से आता इथे एम देतोय मी. एम कुठे पण एखाद्या वर्डमध्ये एम जर आला तर तो आपण हे बघा आता हा एम आलेला आहे स्टार्टिंगला म्हणजे ज्या ज्या शब्दामध्ये एम आलेला आहे. अजून काही बऱ्याचशा गोष्टी आपण देऊ शकतो की लेट्स से नेम नेम लाईक नेम पण मध्ये मग आपण सांगितलं की मला लेट्स से डी ने स्टार्ट होणारे जेवढे आहे तेवढेच मला रिट्रीव्ह करा. म्हणजे दोन कंडिशन एक तर डिपार्टमेंट मध्ये एम हा शब्द लेटर असलेला कोणताही डिपार्टमेंट आणि डी ने सुरुवात होणारा एम्प्लॉई एवढे रेकॉर्ड मला रिट्रीव्ह करायचे. तर मग मला बघा आता आता इथं मी तुम्हाला ऑर सांगतो. इथं ऑर टाकल्यामुळं काय झालं की डिपार्टमेंट सर्व आले एमने आणि ऑर टाकलं त्याच्यामुळे डीचे पण आलेले. आता हे का होत नाही तर इथे अँड ऑपरेटर करायचं आहे. आता अँड ऑर वगैरे माहित असेल तुम्हाला की दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तरच ते रेकॉर्ड येईल. म्हणजे अँड ऑपरेटर जे आहे ते पर्टिक्युलर हे आणि हे दोन्ही जर मॅच झाली तरच रेकॉर्ड देणार. ऑर जर म्हटले तर याच्यातलं कोणताही एक मॅच म्हणजे ट्रू होत असेल तरी ते सर्वचे सर्व रेकॉर्ड्स देणार. तर अशा पद्धतीने हे आहे लाईक ऑपरेटर. याला प्रेडिकेट म्हणतात. आता इथं मी तुम्हाला थेरॉटिकल दाखवले की याला काय म्हणतात जे आहे याच्यात काही क्वेश्चन्स असतील तर विचारू शकता इथे आता. हां सिलेक्ट स्टेटमेंटमध्ये तुम्हाला मी हे सांगितलं होतं की इथे हे जे आहे सिलेक्ट स्टेटमेंटचा मी हा सिंटॅक्स आता हे PDF तुम्हाला मी पाठवेल तुम्ही एकदा गो थ्रू करा. हे वेअर कंडिशन जे आहे ना जे आपण देतो त्याला जे रिस्ट्रिक्शन करण्यासाठी त्याला प्रेडिकेट म्हणतो. आता जसं की बुक आय डी इज इक्वल टू K1 तर अशा पद्धतीने आपण हे करू शकतो. आणि त्यानंतर याच्यासाठी जे इथे इक्वल टूच्या ऐवजी आपण अजून काय काय देऊ शकतो. मग इक्वल टू ग्रेटर दॅन लेस दॅन आता हे ग्रेटर दॅन लेस दॅन वगैरे जे आहे ना ते जेव्हा नंबर फील्ड असेल तेव्हाच ॲप्लिकेबल होता. इक्वल टू जे आहे ते पर्टिक्युलर स्ट्रिंगसाठी स्ट्रिंग व्हॅल्यू असेल तेव्हाच इक्वल टू आणि नॉट इक्वल टू यूज होतात. बाकीचे जे आहे लेस दॅन इक्वल टू वगैरे मग सॅलरी फील्ड झाली किंवा एम्प्लॉई नंबर झाला वगैरे असे काही जे असतील त्यासाठीच हे अप्लाय होऊ शकतात. हा जो इक्वल टू ऑपरेटर आहे तो. तर अशा पद्धतीने हे आपण करू शकतो. आता आपल्याला अजून एक ग्रुप बाय करायचं आहे. त्या ग्रुप बायमध्ये मी काल तुम्हाला सांगितलं की कसं आपण ॲग्रीगेट फंक्शन जे आहे त्याच्यातून आपण कसं ग्रुपिंग करू शकतो. ॲग्रीगेट फंक्शन म्हणजे काय की इट परफॉर्म्स अ कॅल्क्युलेशन ऑन अ सेट ऑफ व्हॅल्यूज अँड रिटर्न्स अ सिंगल व्हॅल्यू. म्हणजे पूर्ण रेकॉर्ड असेल तर त्याचं टोटल करण्याचं काम झालं, ॲव्हरेज करण्याचं काम झालं, मिनिमम काढण्याची, मॅक्झिमम काढण्याची व्हॅल्यू जी आहे ते तर ते काम जे आहे ते ॲग्रीगेट फंक्शन्स करतात.
आणि इट इज ऑफन यूज विथ द ग्रुप बाय क्लॉज ऑफ द सिलेक्ट स्टेटमेंट. हे कसं यूज करायचं, तर द सिलेक्ट लिस्ट ऑफ द सिलेक्ट स्टेटमेंट मी सांगितलं होतं तुम्हाला की काय काय यूज करायचं. आणि हे ॲग्रीगेट फंक्शन्स कोणते, तर सम, ॲव्हरेज, काउंट, ग्रुपिंग, मॅक्स, मीन, व्हॅरियन्स वगैरे हे. आता मी इथं कंट्रीचा एक रेकॉर्ड आहे, कंट्रीचे कॉलम्स आहे. याच्यात डिस्टिंक्ट मला जर काढायचं असेल, तर डिस्टिंक्ट म्हणजे काय आहे की फक्त डुप्लिकेट नाही, युनिक रेकॉर्ड असेल तर आपण सिलेक्ट डिस्टिंक्ट कंट्री हे आपण ट्राय करू शकतो. इथे तुम्हाला आता सांगितलं मी की